नांदेड़ जिले में हाल ही में हुई भारी बारिश ने कहर बरपाया है, जिससे जनजीवन पूरी तरह से अस्त व्यस्त हो गया है। कई तहसीलों में बाढ़ और जल जमाव के कारण भारी तबाही हुई है, जिससे किसान और स्थानीय लोग बेहद परेशान हैं। इस आपदा में न केवल खड़ी फसलें बर्बाद हुई है, बल्कि कई घर, सड़कें और पुल भी ढह गए हैं। अतिवृष्टि के पंचनामे का जायजा लेने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजित पवार के नेता तथा लोहा कंधार के विधायक प्रताप पाटिल चिखलीकर ने शुक्रवार 12 सितंबर को जिलाधिकारी राहुल कर्डिले के साथ बैठक की। उन्हें अपनी मांगों का ज्ञापन सौंपा। इस समय उनके साथ पूर्व विधायक ओम प्रकाश पोकरणा, अविनाश घाटे, वेंकटराव गोजेगांवकर, माधव पावड़े सहित जिले के विभिन्न तहसीलों के एनसीपी के पदाधिकारी मौजूद थे। बैठक में बताया गया कि जिले में बाढ़ के पानी में कुछ लोग बह गए, कई जानवर बह गए और कई गुम हो गए। कपास, सोयाबीन और धान की खड़ी फसलें पूरी तरह से बर्बाद हो गई है। खेतों की उपजाऊ मिट्टी बह गई, जिससे किसानों को भारी नुकसान हुआ है। इसके अलावा कई ग्रामीण सड़कें और पुल ढह गए हैं, जिससे गांव का संपर्क टूट गया है। कई लोगों के घर भी तबाह हो गए, जिसने इस संकट को और गहरा कर दिया है। हालात का जायजा लेने के लिए एनसीपी विधायक प्रताप पाटिल चिखलीकर ने बारिश से प्रभावित इलाकों का दौरा किया था। जिले के ग्रामीण क्षेत्रों के साथ ही नांदेड़ शहर में भी बाढ़ पीड़ितों को पिछले साल और इस साल के नुकसान का मुआवजा तत्काल देने की मांग की है। राज्य शासन तक ये सभी मांगे पहुंचाने का आश्वासन जिलाधिकारी ने एनसीपी के प्रतिनिधि मंडल को दिया। राज्य सरकार से नांदेड़ जिले के लिए कोल्हापुर की तर्ज पर तुरंत एक विशेष वित्तीय पैकेज जारी करने की जोरदार मांग एनसीपी नेता तथा लोहा कंधार के विधायक प्रताप पाटिल चिखलीकर ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से की है। नांदेड जिल्ह्यामध्ये जी काय अतिवृष्टी झाली आणि 280, 284, 285 mm पाऊस 6 तासाच्या आत झाला। त्यामुळे 5-6 तासामध्ये होत्याचं नव्हतं निसर्गाने केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विविध भागामध्ये फिरले। सामान्य शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या सगळ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि ती सगळी माहिती माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिली पाहिजे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे तशा पद्धतीचा अहवाल गेला पाहिजे, याच्यासाठी ही बैठक लावलेली होती। त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला। नदीकाठची जी जमिनी आहेत, मातीचा थर पूर्णपणे वाहून जाऊन त्या ठिकाणी दगडाचा, वाळूचा थर निर्माण झाला आणि नदीकाठच्या शिवाय ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या खरडून गेल्या। म्हणून 2 भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। सरकारचे निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, ही पहिली भूमिका त्या ठिकाणी आहे। सुदैवानं त्या अतिवृष्टीमध्ये मनुष्यहानी झाली नाही, पण दुर्दैवानं गणपती विसर्जनाच्या वेळेस गाडेगावमध्ये घटना घडली। त्यापूर्वी लेंडीच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली। या पुढच्या भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचा महापूर आल्यावर थांबवण्यासाठीची उपाययोजना काय, या संदर्भातही आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं मत सांगितलं। त्या संदर्भातही वरिष्ठ स्तरावर निश्चितपणाने बैठक लावून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील, महसूल मंत्री बावनकुळे साहेब या सगळ्यांची परवा मुंबईत भेट घेतली आणि त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याच्या वतीनं, जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन मी दिलेलं आहे। आता आमची सीएम साहेबाला आणि डीसीएम साहेबांना विनंती एवढीच आहे की सगळ्या या संबंधित मंत्र्यांची एक बैठक एकत्रित करून त्या सगळ्या विभागाच्या मार्फत ज्या काही मदती देता येतात त्या द्याव्यात आणि माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यासाठी अनुकूल देखील आहेत। विशेष पॅकेज कोल्हापूरच्या धर्तीवर जी काही मी वाचतोय, कोल्हापूरपेक्षाही भयानक अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झाली। 6 तासामध्ये सगळ्याचे संसार उघड्यावर आणणारा पाऊस
त्या ठिकाणी झाला. त्याच्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं मदत दिली पाहिजे. आपण बघितलं की अनेक रस्ते बंद होते, अनेक पुलं बंद होती, अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती. आजही काही गावामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. रस्त्याचं नाल्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, ते देखील तातडीनं सुरू झाले पाहिजे. जिल्हा परिषदेकडे जे रस्ते आहेत, दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं कोणी त्यांचं सांगून काम ऐकत नाही किंवा त्यांच्या याच्यावर विश्वास नाही. त्यामुळं तात्काळ त्यांना निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. अशा पद्धतीच्या अनेक मागण्या आहेत. ज्या लोकांची घरं पाण्यामध्ये बुडाली आणि जी सातत्यानं पाण्यामध्ये जातात, अशा पद्धतीच्या लोकांना यादी मागून त्यांना विशेष बाब म्हणून घरकुल आणि घरकुल देखील शासनानं जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण वारंवार आपण तिथं द्यायचं, त्याच्यात परत पाणी द्यायचं आणि ते पडायचं, आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना पडली. मला वाटते रमाई आवास आणि मोदी आवासचे अधिकार आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आलेले आहेत. ज्यांची जनावर वाहून गेली पण सापडली नाही, अशा लोकांना आपण निधी द्यायची तरतूद नाही. मग ती बाब देखील आपण शोधली पाहिजे. त्यांच्या तलाट्यामार्फत, मंडलाधिकाऱ्यामार्फत ती माहिती घेऊन अशाही लोकांना मदत केली पाहिजे. अशा अनेक सगळ्या मागण्या सविस्तरपणानं आम्ही सगळ्या जणांनी केलं, सगळे पदाधिकारी मिळून या ठिकाणी अशा पद्धतीचं निवेदन त्यांना दिलेलं आहे. त्यांच्यामार्फत तर जाईल, शासन स्तरावर देखील त्याचा पाठपुरावा होऊन नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना अधिक मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बंजारा समाजाच्या संदर्भाने त्यांनी एक हैदराबाद गॅजेट लागू करायचं जेव्हा सरकारने ठरवलं, तेव्हा बंजारा समाजाचं असं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टीमध्ये होता आणि त्याच्यामुळे एस टी प्रवर्गामध्ये आमचा समावेश झाला पाहिजे, ही पण त्यांची रास्त मागणी आहे. आणि या संदर्भात सुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांना माझं पत्र दिलं.